स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी। शरद पवार सुप्रिया सुळेंनी घेतली नरेंद्र मोदींची भेट, भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट। विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। अगोदरपासून विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा, उद्धव ठाकरेंकडून स्पष्ट। डोक्यात गेलेली सत्तेची हवा काढायला वेळ लागत नाही, ठाकरेंचा इशारा। सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीतील जनपथ, राजीव चौक, पटेल चौक आणि सेंट्रल सेक्रेटरिएट मेट्रो स्टेशन राहणार बंद। पुढील सूचना येईपर्यंत राहणार बंद। पुण्यात काँग्रेसचे केंद्र सरकार विरोधात जोरदार आंदोलन। विद्यार्थी लाठीचार्ज आणि राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा निषेध। जंतर मंतरचं आंदोलन राजकारणासाठी सुरू। चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य, मोदी शहा बोलायला लागले तर पोलखोल होईल, पाटलांकडून स्पष्ट। धाराशिवचे सामाजिक कार्यकर्ते रविराज तांबळे तरुणांना घेऊन मुंबईला पायी निघाले। विद्यार्थी आंदोलन प्रश्नी धाराशिवचे तरुण धडकणार मंत्रालयावर। सिंधुदुर्गच्या सावंतवाडी शहरात प्रसिद्ध आत्मेश्वर मंदिरावर जीर्ण झाड कोसळलं। मंदिराच्या छपराचं नुकसान, सुदैवानं जीवितहानी नाही। सहकार न्यायालयानं कोल्हापूरच्या गोकुळ प्रशासकांसह दूध संस्थांचीही हरकत फेटाळली। दूध संस्थांच्या याचिकेवर पुढील सुनावणी 4 ऑगस्टला होणार। परभणीच्या अनेक शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर घाणीचं साम्राज्य, प्रशासनाकडून उपाययोजना नाही, नागरिकांमधून संताप। नवी मुंबईच्या कोपरखैरणे तरुणावर तलवारीचा धाक दाखवत जीवघेणा हल्ला, एका आरोपीला अटक तर 1 जण फरार। पोलिसांकडून तपास सुरू। या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी। पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा।